हॅलो गाईज, गुड मॉर्निंग, नमस्कार सगळ्यांना. तर मी पूजा पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचे स्वागत करते माझ्या आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर चला आजचा ब्लॉग करूया सुरू. आता तुम्ही सगळ्या म्हणत असताना की आता ही नटून खोटून नेमकी कुठं चालली, तर संपूर्ण असं आहे ना, मेकअप वगैरे करून मी चालले होते एका पार्टीमध्ये. तर पार्टीमध्ये जायचं म्हटलं ना, मी तर पहिल्यांदाच तुमच्यासोबत शेअर केलं होतं की मला म्हणजे आपली साडी वगैरे घालायला खूप जास्त आवडतं आणि त्यासाठीच मी खास करून इथं पार्टीजमध्ये जाण्यासाठी, त्याचबरोबर काही फंक्शनसाठी ना गावाकडून येताना भरपूर अशा छान छान साड्या आणल्या होत्या की ज्या अशा नवीन आणि त्याचबरोबर नवीन काही खरेदी पण केल्या होत्या. तर त्याचा ब्लॉगसुद्धा मी आपल्या तुमच्यासोबत शेअर केलेलाच आहे आणि जर पाहिलं नसेल ना तुम्ही तर नक्की चेकआउट करा. आणि खूप मस्त आहे, त्याचबरोबर म्हणजे एकदम हलक्या आणि कम्फर्टेबल आहेत की आपण पार्टीवेअरसाठी कधीही यूज करू शकतो. आणि हा ब्लाऊज जो तुम्ही पाहताय ना तो सुद्धा मी ऑनलाईन घेतला आहे, म्हणजे साडी काय ऑनलाईन घेतलेली नाही, ती मी आपली दुकानातच घेतली होती आपल्या नगरमध्ये जाऊन. तर फक्त हा ब्लाऊज ऑनलाईन भेटला होता आणि तो पण खूपच कमी किमतीत आणि खूपच छान होता. तर यामुळे घेतला होता काहीतरी. आणि सगळेजण आज पार्टीत म्हणत होते खरंच खूप छान ब्लाऊज होता आणि एवढ्या कमी रेंजमध्ये ना कसं काय भेटून गेला तुला, तर हेच काही चर्चा होती सगळ्यांची. तर हा ब्लाऊज काय मी ऑनलाईन घेतला होता आणि आता मी फायनली म्हणजे आपल्या पार्टीमध्ये पोहोचून गेले होते. म्हणजे एवढी काही लांब नव्हती, आपल्या घरासमोरच म्हणजे आपल्या क्वार्टरसमोरच काहीतरी त्या ताईंची पार्टी होती. त्यांनी असं थोडक्यात म्हणजे आपलं स्नॅक्स वगैरे ताई तयार केले ते घरीच, तर ती काही ते खाऊन मस्त असं एन्जॉय केलं आम्ही. आणि खरं तर त्यांना काही एवढी मोठं म्हणजे करता नाही आलं, कारण की त्यांची आहे आज म्हणजे पोस्टिंग आउटची पार्टी. आता त्यांची पोस्टिंग मला वाटतं उत्तराखंडाकडे झालेली आहे. तर तेच काय आता ते जाणार आहेत ना, तर लेडी स्पेशल अशी त्यांनी फक्त अशी म्हणजे ना पार्टी दिली ती, जेंट्स वगैरे काही तिथं अलाउड नव्हते. तर आम्ही लेडीजच होतो, यामुळं फुल मस्ती आणि धिंगाणा केला सगळ्यांनी मिळून, खूप छानपैकी एन्जॉय केलं. कारण की जेंट्स वगैरे असले ना मग बायका म्हणजे आपलं संपूर्ण असं काही खोलून असं एन्जॉय करू शकत नाहीत, यामुळं काही आम्ही मस्त असं एन्जॉय केलं. आणि त्याचबरोबर ना त्या दीदी खूप इमोशनल झाल्या होत्या, कारण भरपूर दिवस म्हणजे लगभग ना 3 वर्ष त्या इथे काही राहिलेल्या होत्या आणि आता 3 वर्षानंतर पुन्हा दुसऱ्या ठिकाणी जाणं आणि त्याचबरोबर काही इथलं संपूर्ण मैत्रिणी त्या ओळखी पाळखीस म्हणजे सगळं काय आता मिस करतात ना माणूस तिकडे गेल्यावर. तर यामुळं त्यांचं काय म्हणजे डोळे भरून आले होते. पण प्रत्येक फौजी बायकोला म्हणजे हेच काय असतं, 2 वर्ष इकडं 3 वर्ष तिकडं, तर या गोष्टी खरंच खूप मिस करतो आम्ही. आणि ती आपली एक नवीनच फॅमिली तयार होती ना, त्यामुळं ते काही सगळ्याजणी खूप मिस करतो. मी सुद्धा माझ्या जुन्या फ्रेंड्स खूप मिस करत असते. आणि अशी काही थोडक्यात म्हणजे त्या दीदींनी मस्त अशी पार्टी ठेवली होती लेडी स्पेशल अशी, आणि भरपूर असं आम्ही सगळ्यांनी मिळून खूप छानपैकी डान्स केला. आणि फायनली आता सगळा कार्यक्रम काहीतरी आवडला होता. म्हणजे तुम्ही एवढं पाहताय ब्लॉगमध्ये एवढं नाही, कारण की भरपूर वेळ जातो त्याच्यामध्ये सुद्धा. मला तर रात्र झाली ती भरपूर, अशी 8-9 वाजले होते घरी यायला. तर घरी येऊन संपूर्ण असं आवरलं ना, मग काही स्वयंपाक पण करायचं राहिला होता. मी काही करून गेले नव्हते, कारण की 6 वाजताच प्रोग्राम होता ना, यामुळे इतक्या लवकर काय करत बसले नाही. आणि घरी आले तर म्हटलं आता फायनली म्हणजे साडी वगैरे काढावी मग स्वयंपाकाला लागावं. पण तसं काही केलं नाही, म्हटलं पहिल्यांदा आता डायरेक्ट स्वयंपाक करावा, कारण की आरू मॅडम तर आमच्या भरपूर असं भुकेल्या होत्या. तिने काही 4 वाजता जेवण केलं नव्हतं, यामुळं पहिल्यांदा आहे ना तिला भात वगैरे टाकून दिला, मस्त असा मसाले भात. आणि मग इकडं मी म्हणजे ते फौजी आणि आरू गेले होते मंदिरामध्ये. तर मी जोपर्यंत स्वयंपाक करते तोपर्यंत ते तिकडे गेलते ना, तर ते काही प्रसाद घेऊन आले आणि तर मस्त असं तिघांनी बसून ना तो प्रसाद काहीतरी छोटासा असा एन्जॉय केला. आणि म्हणजे किती पण आपण घरी छानपैकी म्हणजे असा शिरा करो काही पण करो प्रसादासारखा, पण ती प्रसादामध्ये जी टेस्ट असते ना ती खरंच आपण घरी किती ट्राय केलं ना ती टेस्ट त्यामध्ये कधीच येऊ शकत नाही. तुम्हाला पण असंच वाटतं ना? तर मला खरंच असा मंदिरामधील प्रसाद असतो ना तो खूप जास्त आवडतो, तर मी नेहमी तो एन्जॉय करत असते. आणि आरूला एकीकडे सेपरेट असा मसाले भात केलता बिना मसाल्यांचा, आणि आम्हाला काही मस्त असा चटपटीत केला होता मी मसाले भात कुकरमध्ये. आणि त्याचबरोबर मी तुमच्यासोबत ती रेसिपी शेअर केली ती शेवग्यांच्या शेंगाची. तर ती काही पण भाजी सकाळची भरपूर अशी शिल्लक होती, त्याचबरोबर सकाळच्या चपात्या पण होत्या थोड्याफार ना, तर यामुळं काही करत बसले नाही. आणि कुठं पण असं बाहेरून आलं ना खरंच खूप कंटाळा येतो स्वयंपाकाला. तुम्हाला पण असंच होतं ना? मला नक्की सांगा कमेंटमध्ये. तर तेच काय झालं, यामुळं फायनली संपूर्ण काही स्वयंपाक टाकून दिला म्हणजे करायला. आणि मी इकडं म्हणजे साडी वगैरे चेंज केली आणि कुठंतरी साडी काढल्यावर मस्त असं फ्रेश वाटत होतं. खरं तर म्हणजे खूप कमाल आहे त्या बायकांची की ज्या दिवसभर अशा साडी घालून काम करतात.
कारण की 2-3 तास जरी ठेवली तरी कितीही अनकम्फर्टेबल वाटतं आम्हाला तर. पण पहिल्यांदा मला पण तशीच सवय होती गावाकडे, पण आता काही इकडे येऊन आपली सवय गेली ना, तर यामुळं काही म्हणजे थोडंफार आपलं अनकम्फर्टेबल वाटतं साडीमध्ये. तर जेणेकरून आता मस्त असं स्वयंपाक वगैरे काही गरम करून घेतला. आरूला हे काही भात तयार झालता ना, तर तो काही घालायचा होता आणि आम्हाला काही सेपरेट होतं ना ते केलेलं, तर ते काही मस्त असं ताट रेडी करून घेतलं. आणि मला काही त्यासोबत सकाळची थोडीशी भाकर घेतली होती आणि फौजींना आपली चपाती, आणि मस्त असं ताट रेडी केलं ना. आता म्हटलं फायनली जेवण घ्यावं. आणि मी कधी पण मसाले भात केला ना, त्यासोबत अशी सकाळची थोडीफार जरी पातळ भाजी असली ना, ती त्याच्यामध्ये थोडी का होईना ॲड करत असते. मला खूप जास्त टेस्टी आणि छानपैकी लागत असती. तर तुम्ही पण असंच करतात ना, मला नक्की सांगा कमेंटमध्ये. कुणाला पण असं आवडतं करायला ते सुद्धा सांगा. तर फायनली जेवायला घेतलं मी, आणि आमच्या आरू मॅडम कधी जेवायला बसल्या ना, तिच्या पप्पाला भरवण्याचं काम ते करतच असतात कायम. तर चला, आता आजचा ब्लॉग असाच काहीतरी होता पार्टी स्पेशल, आणि तो तुम्हाला कसा वाटला ना मला नक्की कळवा कमेंटमध्ये. तोपर्यंत बाय बाय, सी यू, भेटत जाऊ अशाच ब्लॉगमध्ये.